नमस्कार मंडळी. फार जुनी रेसिपी आहे. 1970 ते 75 सालची. आणि काही जुन्या रेसिपी अजूनही काही लोकांना माहीत नाही. त्या सालची आठवण म्हणूनच आज मी तुम्हाला वरीच्या तांदळापासून मसाले खिचडी भात बनविता येतो हे तुम्हाला माहीत होतं का? वरीच्या तांदळापासून आपण फक्त उपवासाचे पदार्थ बनवितो. तर हा भात उपवासाचा नसून याच्यामध्ये लिंबाचा आणि ताकाचा वापर केला आहे. आणि हा वरीच्या तांदळाचा मसाले भात कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. तुम्हाला जर का मोकळा शिजवायचा असेल तर मोकळा शिजवून घ्या. तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. अशा प्रकारचे कप आता प्रत्येकाकडे असतात. हा सर्वात मोठा कप आहे. 1 कप वरीचा तांदूळ घेतला आणि 1 कप पाणी घेतले. वरीचे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून 1 कप पाणी घालून 1 तास वरीचे तांदूळ भिजत घालायचे. आता पुढच्या साहित्याकडे वळूया. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तर 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर. त्यातली अर्धी कोथिंबीर मिरचीमध्ये घ्यायची आणि अर्धी कोथिंबीर शेवटला वरतून घालायला ठेवायची आहे. आता इथे गरम मसाले म्हणजे जास्त गरम मसाल्याचा वापर नाही केला. फक्त 1 चमचा धने, त्याच्या अर्धा चमचा जिरे, 6 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा. आता हे मसाले बाजूला करायचे. आणि इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि अर्ध वाटी वाटाणा. त्याच्यानंतर इथे पाव वाटी ताक घ्यायचे. हे रेडीमेड ताक आहे, घट्ट अमूलचे ताक घेतले. मी प्रमोशन नाही करत तरी पण सांगते. पाव वाटी ताक घ्यायचे. आता मी जे धने, जिरे, लवंगा आणि दालचिनी घेतली आहे न भाजता याला खलबत्त्यामध्ये कुटून काढायचे. खलबत्त्यामध्ये तुम्हाला जर का कुटून काढायचे नसेल ना तर मिक्सर जारमध्ये बारीक पावडर करून घ्या. प्लेटमध्ये तुम्हाला मी पावडर काढून दाखवते. अशा प्रकारे सरसरीत पावडर करून घ्यायची आहे. जास्त बारीक पावडर नाही होणार, अशीच पाहिजे आपल्याला. आता याला बाजूला करून घेऊया. जारमध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे. वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी प्लेटमध्ये काढून घेतली. सरसरीत वाटून झाली आहे. आता फोडणीला सुरुवात करायची. 1.5 पळी फक्त तेल घालून घ्यायचे. तेल जास्त नाही घालायचे. तेल छान गरम झाले ना तर 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर 9-10 कढीपत्त्याची पाने तोडून टाकायची. नंतर तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आता वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची. तेल एकदा गरम झाले ना तर मंद आचेवरतीच फोडणी आणि बाकीचे साहित्य घालून परतून घ्यायचे. म्हणजे मसाला किंवा फोडणी असे जळणार नाही. आता हे चांगली मिरची परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण धने, जिरे, दालचिनी याची पावडर घालून घ्यायची. तीसुद्धा चांगली परतून घ्यायची. कारण हा मसाला आपण भाजून नव्हता घेतला, तेव्हा तो कच्चा लागेल. तेव्हा याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे वाटाणा. वाटाणासुद्धा 1-2 सेकंद छान परतून घ्यायचा. 1 टीस्पून हळद घालून चांगले परतून घ्यायचे. व्यक्ती जर जास्त असतील ना तर 8 व्यक्तींसाठी 2 कप वरीचा तांदूळ घ्यायचा, 1 कप वाटाणा घ्यायचा आणि अर्धा कप ताक घ्यायचे आणि 1 पूर्ण लिंबाचा रस घ्यायचा. ज्या पाण्यामध्ये वरीचे तांदूळ भिजत घातले होते ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचे. नुसती भगर कुकरमध्ये घालून घ्यायची. पाण्यामध्ये वरीचा तांदूळ 1 तास भिजवल्यामुळे तो फुगतोसुद्धा आणि लवकर शिजवूनसुद्धा होतो. आता याला छान असे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. जे आपण जेवढे साहित्य घातले तेवढे सगळे एकत्रित करून चांगले परतून घ्यायचे 1 ते 2 सेकंद. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा. नंतर ताक घालून घ्यायचे. ताक घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. आता पाणी घालताना किती कप पाणी घालायचे? हे 1 कप पाणी आणि दुसरे मी पाव कप पाणी आणि पाव कप आपले ताक होते असे करून अर्धा कप झाला आहे. आणि अजून हे 1 कप पाणी म्हणजे 2.5 कप झाले आहे. आता पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे. तर मला असे वाटते अजून याच्यामध्ये 1 कप पाणी घालणे गरजेचं आहे. तर अजून 1 कप पाणी घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर 1 कप वरीच्या तांदळासाठी आपण 3.5 कप पाणी घातले म्हणजे ताक पकडून. म्हणजे 2 कप वरीच्या तांदळासाठी तुम्हाला ताक पकडून 7 कप पाणी घालावे लागेल.
आता कुकरचे झाकण लावून 3 शिट्टी करून घ्यायची. कुकरची 3 शिट्टी करून घेतल्यानंतर थंड झाल्यावरती झाकण काढून घ्यायचे. आता हा भात आपण सारखा करून घेऊया, कारण वरती तेल आहे, पाणी नाही आहे ते. आता हे सगळं जो तेल पूर्णपणे भातामध्ये मिक्स झाले पाहिजे, अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे. कुकरमध्ये जेव्हा आपण खिचडीचा भात करतो ना, तेव्हा मधला भाग कोरडा असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित सारखे करून घ्यायचे. आता याला मी मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते. तांदळाच्या खिचडीच्या ऐवजी कधी अशा प्रकारची खिचडी बनवून बघा. पॅनमध्ये 1 चमचा मी साजूक तूप घालून घेतले. तूप चांगले गरम झाले तर त्याच्यामध्ये काजूचे तुकडे घालून घ्यायचे. हे ऑप्शन आहे. तूप चांगले गरम असल्यामुळे काजूचे तुकडे लगेच गरम होतात. आता गॅस बंद करून टाकायचा. जास्त वेळ न ठेवता लगेच भातावरती घालून घ्यायचं आहे. तुपासकट मी काजूचे तुकडे वरतून घालत आहे. नंतर शिल्लक राहिलेली जी कोथिंबीर होती, ती कोथिंबीरसुद्धा याच्यावरती घालून घ्यायची. वरीचं तांदूळ आणि भगर हे माहीतच आहे, पण तुमच्याकडे याला काय नाव आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशा छान छान पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.